श्री संत गजानन महाराज सेवाभावी प्रतिष्ठान मेदनकरवाडी यांच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। पारायण सोहळा, पालखी सोहळा, पादुकांचे पूजन, अभिषेक, होम हवन, श्रींचे दर्शन, महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादास हजेरी लावली। महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। येथील सेवेकऱ्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव अश्विनी विनोद देवकर। मी इथं बालाजी नगर, गणेश नगर, चाकणमध्ये राहते आणि इथं आमचं महाराजांचं मंदिराचं बांधकाम पण चाललेलं आहे। इथं आमची 7-8 वर्षापासून निरंतर सेवा चालली आणि आम्ही श्रीचा प्रगट दिन दरवर्षी उत्साहात आणि आनंदात साजरा करतो आणि आम्ही जे सेवा करतो त्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि महाराजांचे आशीर्वाद पण मिळतात। आमची आता पुढची इच्छा अशी आहे की आमच्या महाराजांचं मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आम्ही श्रीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या महाराजांचं काम, मंदिराचं काम पूर्ण होऊ द्या आणि महाराजांच्या मूर्तीची स्थापना पण यावर्षीच हो अशी आमची इच्छा आहे, असं आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। सकाळपासून काय काय सेवा केली तुम्ही आज इथं? सकाळपासून आमच्या इथं महाराजांचा अभिषेक वगैरे सकाळी पूजाला सुरुवात होते। महाराजांचा अभिषेक होतो, तिथून पुढं कीर्तनाची सेवा असते, त्याच्यानंतर आम्ही आरती होते आमची 12ला, महाराजांची 12ला आरती होते आणि आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होतो। तर इथं आमचे सेवेधारी निरंतर सेवा करतात। 8 दिवसापासून आमची सेवेची सुरुवात चालू आहे, इथं सेवा चालू आहे आणि आज सकाळपासनं 4 वाजेपासून आमची सेवेकरी इथं आहे सर्व आणि सेवा देत आहे आणि आता 12च्या नंतर सगळ्यांचा महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सगळे सेवेकरी आमचे त्यांच्यामध्ये निरंतर सेवा करत आहे। जय गजानन। आपण गेल्या 98 पासून आपण हे मंदिराचं निर्माण आपण एक संकल्प केला होता की बा गजानन महाराजांचं मंदिर हे मेदनकरवाडी किंवा या चाकण परिसरामध्ये व्हावं, यासाठी आपण काही भक्त मंडळी इथं कामानिमित्तानं आलेले असलेले सगळे भक्त मंडळी एकत्र येऊन आम्ही एक अशी संकल्पना केली की या परिसरामध्ये एक महाराजांचं मंदिर व्हावं। त्यासाठी आम्ही काही जण कंपनीमध्ये काम करत असताना एक विचारधारा निर्माण केली आणि 1998 साली हे मंदिराचं आम्ही एक थोडं वृक्ष चालू केलं। वृक्ष चालू केल्यानंतर आम्ही हळूहळू आमचे सचिन येडके यांच्या घरी हा सगळा प्रोग्राम तिथं चालू केला। त्याच्यानंतर तिथं 20-30 लोक करता आज हा जो मॉप आहे हा 20,000 लोकांपर्यंत मॉप झालेला आहे। यामध्ये